नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे सर्वजण मजेत आहेत ना? मजेत राहायलाच पाहिजे. तर मी महेश लांबाडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो कृषी उद्योग या आपल्या ऑफिशियल चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत तुती लागवडीविषयी संपूर्ण माहिती. तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व सबस्क्राइब करायला कंजूसी करू नका, कारण आपण सबस्क्राइब करायला खूप कंजूसी करत आहेत. चला तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुती लागवडीविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. जसे की लागवडीपूर्वीचे नियोजन, तसेच 2 ओळीतील अंतर, 2 रोपातील अंतर, तसेच लागवडीनंतरचे जे आहे नियोजन, ही संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण जे आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपण ही जी रोपवाटिका आहे, ही रोपवाटिका आम्ही जे फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही 15 तारखेच्या आधी हिचे नियोजन केले होते, म्हणजे लागवड केली होती काडी पद्धतीने. आता हे आमचे रोप जे आहे लागवडी योग्य झाले आहे. तुम्ही इथे बघू शकता, जे रोप आहे यांचा मुळीचा कलर हा केशरी कलरचा झालेला आहे, म्हणजे हे रोप लागवडी योग्य आहे. तुम्ही जेव्हा रोप खरेदी करता तेव्हा ते बघायचे तुम्हाला त्याच्या मुळीचा कलर केशरी कलरचा आहे का नाही. इथे बघा, आम्ही 22 टीन यूज करत आहे. बुरशीनाशक आहे. याच्यामध्ये काय होतं, आपल्याला ह्या मुळ्या ज्या आहे याच्या पाण्यामध्ये बुडवायच्या आहेत. त्याचं प्रमाण आपल्याला 2 ग्राम प्रति लिटर असे घ्यायचे आहे. तर इथे आपलं जे रोप आलेलं आहे व सर्व जे आहे शेतामध्ये काम करणारे जे आहे मंडळी इथे आलेले आहेत. आमच्या कामाला लवकरच सुरुवात होत आहे. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, आपण शेता जे आहे पूर्वनियोजन म्हणजे याला आपण काय केलं होतं, पूर्ण शेत जे आहे पूर्ण भुसभुशीत करून घेतलं होतं, जेणेकरून रोपाची जी आहे चांगली आपले लागवण व्हावी. तर इथे बघा, तुम्ही जे बघू शकता की संपूर्ण जे रोप आहे हे आपण काही काढलेलं आहे व काही जे आहे इथे रोपवाटिकेमध्ये तुम्हाला दिसत आहे. जे आहे आपण शेत जे आहे पूर्ण नांगरून घेतलं होतं. आणि इथे बघा, आम्ही हे जे आहे दोरीच्या साहाय्याने जे आहे सरळ रेषेमध्ये आपलं रोप लागावं यासाठी आम्ही एक इथे दोरीचा यूज करत आहोत. आणि इथे बघा, जे आहे दोन्ही साईडला जे आपण हे ते खुट्टीला ही दोरी बांधणार आहोत व ही दोरी आपल्याला ताणून बांधायची आहे, जेणेकरून जे रोपालासाठी आपण जे खड्डे करतो ते एका सरळ रेषेमध्ये यावेत. तर इथे बघा, तुम्ही काय करू शकता, जे आहे बळीराजा नांगरणे जे नांगरणी पण करू शकता. ही दोरी आपल्याला सरळ रेषेत घेतल्यानंतर त्या दोरीच्या जे आहे सरळ रेषेमध्ये तुम्ही नांगरणी करू शकता. किंवा तुम्ही जे आहे वृक्ष लागवड जशी करतो आपण, खड्डे करून छोटे छोटे खड्डे करून त्याच्यामध्ये पण तुम्ही लागवड करू शकता. तर इथे बघा, आपण दोरी आहे संपूर्ण सरळ रेषेमध्ये जे आहे बांधलेली आहे. आणि आता आपण रोप लागवडीला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, रोप लागवडी सुरुवात झालेली आहे. 2 रोपातील अंतर आम्ही 3 फूट ठेवलेलं आहे. जेव्हा आपण रोप लावतो अशी आपल्याला त्याला साईडनं जी माती आहे, ओलसर माती, त्यावरती ढकलायची आहे व संपूर्ण मुळी जी आहे आपल्याला झाकून टाकायची आहे या मातीने. व तर त्यानंतर याला आपल्याला व्यवस्थित पायाने दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून मधातली हवा निघून जाईल व जी मुळीला आहे बुरशी लागणार नाही. जेव्हा आपण रोप जे आहे जाळींना जे माती दाबतो ती माती अशी घट्ट आपल्याला दाबायची आहे, जेणेकरून पूर्ण हवा निघून जाईल व माती मुळीला चिटकल्यामुळे त्याला नंतर बुरशी पण लागणार नाही. जर हवा मोकळी राहिली तर त्यावरती नंतर बुरशी चढू शकते, जेणेकरून आपले रोप खराब होईल. त्यामुळे आपल्याला लावताना ती काळजी घ्यायची. तर पाठीमागे तुम्ही बघू शकता की रेगाट्याच्या साहाय्याने आपण आडव्या रेषा मारत आहोत, जेणेकरून जे रोपामधलं 3-3 फुटाचं अंतर आहे जे खड्डे करताना आपल्याला प्रत्येक वेळेस ते मोजायची गरज नाही. ते बरोबर रेगाट्याच्या साहाय्याने आपण रेगाटून घेतलं तर 3 फुटावर आपल्याला खड्डा करता येईल व ह्या दोरीच्या साहाय्याने आपलं जे रोप आहे सरळ रेषेमध्ये लागवड होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे आहे तुती लागवड करू शकतो, जेणेकरून जे आपले जे रोप आहे त्याची उगवण क्षमता चांगली राहील. तर तुम्ही इथे बघू शकता की जे आपण रोप लावलेलं आहे त्याचा थोडा पाला दिसत आहे, ते तुम्ही पाला कट करू शकता, कारण लागवडीनंतर हे काय आहे पूर्ण पाला गळून जातो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज बघितलेलं आहे तुती लागवड कशी करावी व त्याचं संपूर्ण नियोजन. तर आपण रोप जेव्हा खरेदी करतो तेव्हा त्याची मुळी जी आहे केशरी कलरची आहे की नाही हे तपासून घ्या
व त्याला बुरशीनाशकामध्ये प्रॉपरली बुडवून घ्या। बुरशीनाशकाचं जे पाणी आहे ते आपल्याला क्रिएट करायचं आहे। त्याचं प्रमाण जे आहे 2 ग्राम प्रति लिटर असं घ्यायचं आहे। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। तर मित्रांनो, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मित्रांनो, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। तोपर्यंत धन्यवाद।